जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। स्लो। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। नमस्कार मित्रांनो, मी संभाजीनगर जिल्ह्यामधील करोडी शेजारी असलेलं जवळपास भांगशी मातागड आज महामहिम राष्ट्रपती हरिभाऊ बागडे नाना यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडी शर्यत घेतली होती। त्याच्यामध्ये पहिला मानकरी ठरलेले आपण बघू शकतो। आपल्या सोबत आहे काय नाव? शाकीर पठाण सर। आज त्याने एक नंबर मिळवलेला आहे आणि या संदर्भात काय सांगाल? काय नाही, एक नंबर झालेला आहे, आनंद आहे। आणि हरिभाऊ बागडे नाना यांच्या मतदारसंघातलेच आम्ही आणि त्याच्या मतदारसंघात एक नंबरचा मान गेलेला आहे। आपण बघू शकतो आज मोठ्या प्रमाणामध्ये बैलाचं नाव काय? सम्राट आणि शंकर। सम्राट आणि शंकर यांनी एक नंबर मिळवलेला आहे। त्या संदर्भात काय सांगाल? काय नाही, आता एक नंबरात पळणारे नंदी आमचे कायमस्वरूपी एक नंबरातच राहते। आतापर्यंत किती वेळेस बक्षीस मारलं त्यानं? भरपूर नंबर केलेले सम्राटनं, मोठे मोठे नंबर गाजले तिकडं आपल्या पश्चिम महाराष्ट्रात। आपण बघू शकतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जवळपास किती बक्षीस तुमचं? आता ते सांगू शकत हा. नाही, भरपूर बक्षीस त्याला मिळवलेले आहे। आणि आपल्या सोबत काय सांगाल भाऊ? नाही, बोला ना तुम्ही, बोला ना, ते बोलते ना तुम्ही चुकून या। काय सांगाल आज जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये आनंद तुम्हाला तुमच्या जोडीनं दिलेला आहे, या संदर्भात काय सांगाल? खूप आनंद आहे इकडं। आम्ही पण पुण्यात भागात राहतो, पुण्या भागातून इकडे आलो, मैदानी चांगलं झालं। इकडे आल्यावरती वेगळंच वातावरण आहे पण इकडं। आज छत्रपती संभाजीनगर मध्ये जी बाजी मारली, आयोजक मंडळी असतील आमचे आयोजक सर्जेराव चव्हाण पाटील, तर यांच्याबद्दल काय वाटतं आपल्याला? त्या माणसाचे चांगले संबंध आहेत आमची, त्या माणसाने व्यवस्थित चांगलं नियोजन केलं। पण पब्लिक भरपूर होतं, त्यामुळे थोडंसं काय असतं, पब्लिकला ते तरी काय करू शकतात। म्हणजे काल संध्याकाळी फायनल होणारा त्यानं पब्लिकचं बघितलं, कुठं अपघात होईल, सर्जेराव भाऊ असं कैलास भाऊ असतील, सगळेच कमिटी असती होती। कारण संध्याकाळी भरपूर प्रेक्षक होतं आणि पब्लिक साईडला बाजूच होत नव्हती, त्याच्यामुळे हे निर्णय संध्याकाळी कॅन्सल केला आणि आज फायनल झाला। तो निर्णय सगळ्यासाठी या ना भाऊ, कुठे गेलते? आज फार अभिमान वाटतो बा, शेटना फॉर्च्युनर घेतली, पहिल्याच मैदानात आली आणि एक नंबरातला गुलाल शंकरना सम्राटना दिला। क्या बात। हो. अजून कोण बोलतोय? आता नाही ओके, झालं। फोटो काढा बरं.
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.